तर फायनली आम्ही शाळेत पोचलो. ते थांब थांब असता नाही आधी बसून बघा. बापरे, गार इतकं वाजत होतं तरी आम्ही सकाळ सकाळी निघालो होतो. आणि एक बस तर निघून गेली पण गंगात्री ती तर काय आलीच नाही. आणि बसल्यावर तरी डायरेक्ट झोपून गेली. एकच झालं माहिती का, सुरू होते खतम हो गया. तर आता आम्ही आलो होतो मनपाला. तर मनपावरून आम्हाला जायचं होतं स्वारगेटला. आणि हे तर इतके हळू चालले होते तसं काय आम्ही तर पुणेच फिरायला आलोय. आणि आम्ही बाकीच्या फ्रेंडला फोन लावलो होतो ते तर आम्हाला सोडून डायरेक्ट निघून गेले होते. ते पोचत आले होते आणि आम्ही तर अजून बसमध्ये बसलं सकट नव्हतो. तर डायरेक्ट आम्हाला साताऱ्याच्या बसमध्ये बसायचं होतं. आणि तर नंतर आम्ही निघालो. आम्ही सातारला तर पोचलो पण असं कळालं की पुसेगावला जाण्यासाठी रस्ते खूप खराब आहेत, तिकडे बस जात नाही. आणि आम्हाला तिथे एक मित्र भेटला होता, तो तर म्हणला वडापने जाऊ. मग आम्ही नंतर काय मस्तपैकी वडापमध्ये निघालो होतो. वडापमधून जाण्याची मजा तर खूपच वेगळी आली. आणि हे तर दोघं डायरेक्ट फ्री फायर खेळत बसले होते. आणि काकांना तर फास्ट चला म्हणून पॅसेंजर भरूनच दिले नाही. आणि शेवटी आम्ही शाळेच्या परिसरात आलो. जरा जीवात जीव आला होता कारण की आमचा इतक्या वेळचा प्रवास बंद झाला. शाळेला खूप दिवसातून पाहून तर आम्हाला भारी वाटलंच होतं. हॉलमध्ये कार्यक्रम फार संपत आला होता आणि आम्ही तिघं सर्वात शेवट आलो होतो. मुलं तर डायरेक्ट टकामाग इकडे बघत होती कारण की खूप दिवसानंतर त्यांची आमची गाठ झाली. हॉस्टेलची मुलं म्हटल्यावर सगळेजण तर 24 तास सोबत असतात. खूप दिवसांनी भेट झाली म्हटल्यावर सगळे तर आनंदीच असणार ना. शाळेत आलं होतं आम्हाला खूप भारी वाटलं होतं. आणि काही दिवसापूर्वी आम्ही पण इथं बसायचो, इथं बागडायचो, खूप भारी वाटलं. ह्याच मैदानावर खेळायचो. आणि आमचा कवडी तर डायरेक्ट मला ब्लॉगमध्ये घे म्हणून माझ्या तर पिक्चर सोडतच नव्हतं. आणि ही गँग तर बघा, सर्वांना तर उत्सुकता होतीच ब्लॉकमध्ये येण्याची. या प्रकारचं आमचं हॉस्टेल असायचं. आणि आमच्या कॉलेजचे तर नखरे बघा. आणि हे दुसरं हॉस्टेल होतं. आणि ही सुंदर अशी आमची मेस होती. अभि तो रुको, क्लायमॅक्स अभि बाकी आहे. उरलेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बाय.